Hello everyone, welcome Science Part 2, Lesson number 8, Cell Biology and Biotechnology. This is our lesson. In ninth standard, we have learned about the cytology. Cytology means biology. We learn about the types of cells, structure of cells, organelles of the cells आणि त्यालाच आपण cytology म्हणतो. आणि या लेसन मध्ये आता आपण स्टेम सेल्स म्हणजे काय, बायोटेक्नॉलॉजी आणि इट्स ऍप्लिकेशन, त्याचं ऍप्लिकेशन कसं असतं, इम्पॉर्टंट स्टेजेस कोणत्या आहेत ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट मध्ये, हे आपण पाहणार आहोत. तर पहिला पार्ट पाहूयात आपण स्टेम सेल्स. मग स्टेम सेल्स म्हणजे नक्की काय असतात, तर these are special types of cells present in the body of multicellular organisms. These cells give rise to all types of cell present in the body of multicellular organism. Similarly, these cells play an important role in wound healing. आता या ज्या सेल्स आहेत ह्या मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मध्ये असतात आणि या सेल्स ज्या आहेत त्या प्रत्येक प्रकारच्या टाईपच्या सेल्स मध्ये प्रेझेंट असतात आणि सर्वात महत्त्वाचा रोल प्ले करतात ते म्हणजे आपले वुंड हिलिंग, म्हणजे कोणती जखम झाली असेल तर ती बरी करण्यासाठी, हील करण्यासाठी यांचा वापर केला जातो. न्यू ऑर्गॅनिझम इज फॉर्म द झायगॉट दॅट इज फॉर्म बाय युनियन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. At this earliest stage of development, organism is in the form of a mass of cells. All the cells in that mass are almost alike. Those cells are called as stem cells. आता स्टेम सेल्स म्हणजे नक्की काय, आपल्याला आपण रिप्रोडक्शन या पार्ट मध्ये पाहिले, मेल अँड फिमेल गॅमेट्स एकत्र येतात आणि झायगॉट फॉर्म होतो. आणि मग या डेव्हलपमेंट मध्ये अगदी अर्लियर स्टेज म्हणजे सुरुवातीची जी स्टेज असते त्याच्यामध्ये एक तो पार्ट म्हणजे एक गोळा असतो सेल्सचा आणि या सगळ्या सेल्स एकसारख्या असतात, त्यालाच आपण स्टेम सेल्स असं बोलत असतो. तर ह्या स्टेम सेल्स ज्या आहेत ह्या umbilical cord is in the umbilical cord by which fetus is joined to the uterus of the mother. Stem cells are also present in the blastocyst stage of embryonic development. Stem cells are present in red bone marrow and adipose connective tissue of adult. It has become possible to produce different types of tissues and degenerated part of any organ with the help of these stem cells. आता ह्या स्टेम सेल्स ज्या असतात ह्या कुठे असतात, तर जो आपला आई आणि जे बाळ असेल म्हणजे गर्भाशयात म्हणजे पोटामध्ये जेव्हा ते बाळ असतं, गर्भाशयात फिएटस म्हणतो त्याला, अम्लिकल कॉर्ड म्हणजे आपण मराठीमध्ये त्याला नाळ बोलतो, याने इथे त्या नाळेमध्ये त्या स्टेल्स प्रेझेंट असतात. आता ह्या ह्या ज्या स्टेम सेल्स आहेत ह्या स्टेम सेल्स रेड बोन मॅरो किंवा ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये प्रेझेंट असतात. तसंच यांचा यूज कशासाठी होतो, तर वेगवेगळ्या प्रकारच्या टिश्यूज फॉर्म होण्यासाठी किंवा बॉडी मधला एखादा ऑर्गन जो आहे डिजनरेट झालेला आहे म्हणजे तो आता खराब होण्याची परिस्थिती आली आहे त्याला जनरेट करण्यासाठी, तर त्याचा तो पार्ट व्यवस्थित करण्यासाठी देखील याचा यूज केला जातो. मग याच्यावर रिसर्च करण्यात आला. मग स्टेम सेल रिसर्च इन बायोटेक्नॉलॉजी. स्टेम सेल रिसर्च इज अ रिव्होल्युशनरी इव्हेंट आफ्टर क्लोनिंग. This technique has a potential of bringing about fundamental changes in the medical science. Depending upon source, stem cells are two types of embryonic stem cells and adult stem cells. आता स्टेम सेल्सवर रिसर्च करण्यात आला. क्लोनिंग नंतर, क्लोनिंग म्हणजे तुम्हाला माहिती आहे रेप्लिका म्हणजे अगदी हुबेहूब प्रतिकृती तयार करणं. या टेक्निक नंतर मात्र खूप मोठा बदल झाला मेडिकल सायन्स मध्ये आणि स्टेम सेल्सचा शोध लागला. तर स्टेम सेल्स आहेत दोन प्रकारचे आहेत, एक एम्ब्रियोनिक स्टेम सेल्स आणि एक अडल्ट स्टेम सेल्स. आता एम्ब्रियोनिक स्टेम सेल्स म्हणजे काय ते पाहूयात. Division of zygote starts and thereby it is converted into the embryo. Cells of embryo undergoes repeated mitotic divisions. Cell differentiate starts from 14th day of the conception. Cells of different organs like osteocytes, bone cells, hepatocytes, liver cells, and neurons are formed due to differentiation. Embryonic cells before differentiation are called as embryonic stem cells. आता हे कधी होतं,
तर जेव्हा झायगॉट फॉर्म होतो आणि त्या झायगॉटचं डिव्हिजन व्हायला सुरुवात होतो तेव्हा त्याचं एम्ब्रिओमध्ये कन्वर्ट होतं आणि हे मायटॉटिक डिव्हिजन मार्फत होत असतं. जेव्हा कन्सेप्शन झाल्यानंतर 14 डे नंतर हा झायगॉट तयार व्हायला सुरुवात होतो आणि ओसाइट्स म्हणजे बोन सेल्स आहेत किंवा लिव्हर सेल्स आहेत, न्यूरॉन्स आहेत, हे डिफरन्शिएशन पासून फॉर्म होतात आणि या सेल्स आपल्याला एम्ब्रियोनिक सेल्समध्येच ह्या एम्ब्रियोनिक स्टेम सेल्स आपल्याला मिळतात. There are 220 different type cells in the human body formed from a single type of cells, that is embryonic stem cell. Embryonic stem cells पासून आपल्यामध्ये 220 टाइप्सच्या सेल्स एका सेल पासून 220 डिफरंट टाइप्स ऑफ सेल्स आपण आपल्यामध्ये क्रिएट होत असतात. त्यांचं डिवाइड होत असतं. स्टेम सेल्स आर प्रायमरी टाइप ऑफ अनडिफरेंशिएटेड सेल्स विथ सेल्फ मल्टिप्लाइंग ॲबिलिटी. दे आर पॅरेंट सेल्स ऑफ द ऑल टाइप ऑफ ह्युमन सेल्स. आता यांची काय ॲबिलिटी आहे तर सेल्फ मल्टिप्लाइंग म्हणजे स्वतः डिवाइड होणं आणि त्याच्यापासून जास्तीत जास्त सेल्स क्रिएट करणं ही त्यांची ॲबिलिटी आहे. आणि ही जी ॲबिलिटी आहे याच ॲबिलिटीला प्ल्युरिपोटेन्सी असं देखील बोललं जातं. It has been found that if these stem cells collected well before the beginning of the differentiation on 14th day, that is during the 5th or 7th day, and culture with certain biochemical stimulus in laboratory, as per the stimulus, they can transform themselves into desired type of cells, thereby tissues and finally into the organs. आपण त्यांच्यापासून टिश्यूज आणि ऑर्गन्स क्रिएट करू शकतो. नेक्स्ट टाइप होता आपला अडल्ट स्टेम सेल्स. स्टेम सेल्स कॅन बी ऑब्टेन फ्रॉम द बॉडी ऑफ अडल्ट पर्सन टू. आता फक्त हे एम्ब्रियोनिक स्टेजमध्येच म्हणजे गर्भाशयाच्या ह्याच्यातच सापडत नाही तर हे अडल्टमध्ये पण पर्सन्समध्ये पण सापडतात. देर आर 3 मेन सोर्स ऑफ स्टेम सेल्स इन द बॉडी ऑफ अडल्ट पर्सन. 3 सोर्स आहेत. जो फर्स्ट आहे तो रेड बोन मॅरो, सेकंड ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू अँड ब्लड. हे तीन ठिकाणी आपल्याला स्टेम सेल्स दिसून येतात. स्टेम सेल्स कॅन बी ऑब्टेन फ्रॉम द कॉर्ड ब्लड इमिजिएट आफ्टर द बर्थ. जेव्हा नवजात बालक जन्म घेतं तेव्हा आपल्याला त्या कॉर्ड मधून ह्या स्टेम सेल्स आपल्याला काय करून घेता येतात, मिळवता येतात. आता या स्टेम सेल्सचा यूज काय होतो तर फर्स्ट आहे रिजनरेटिव्ह थेरपी. Cell therapy. Stem cells are used to replace the dead cells in case of the conditions like diabetes, myocardial infarctions, Alzheimer disease, Parkinson disease, etc. To produce blood cells required in conditions like anemia, thalassemia, leukemia. आता यामध्ये रिजनरेटिव्ह थेरपीमध्ये आपल्याला ज्या डेड झालेल्या आहेत सेल्स म्हणजे ज्या जनरेट होत नाहीत अशांना आपण रिप्लेस करू शकतो किंवा रिजनरेट करू शकतो म्हणजे पुन्हा त्यांना कार्यरत करू शकतो. डायबेटीस सारखा आजार असू द्यात, अल्झायमर, पार्किन्सन सारखे डिसीज असू द्यात किंवा जिथं आपल्याला ॲनिमिया म्हणजे अशक्तपणा असेल, जिथं हिमोग्लोबिन कमी होते अशा ठिकाणी किंवा ज्यांच्यामध्ये रक्तवाढ होत नाही, ल्युकेमिया सारखे डिसीज आहेत, इथे देखील यांचा वापर केला जातो आणि तिथे त्या सेल्स रिॲक्टिव्ह केल्या जातात. ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन सर्वात महत्वाचा यूज आहे याचा. आता समजा एखादा ऑर्गन फेल झाला जसं की किडनी असेल, लिव्हर असेल, यांच्यामध्ये आता हे प्रोड्यूस पण करता येतात आणि आता ते स्टेम सेल्स द्वारे ट्रान्सप्लांट पण करता येतात. आता ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन ही सर्वात महत्वाची स्टेज आहे. Various organs in human body either become less efficient or completely functionless due to various reasons like aging, accidents, infection, disorders, etc. Life of such persons become difficult or even fatality may occur under such conditions. However, if persons get necessary organ under such conditions, its life can be saved. आता ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन कधी होतं जेव्हा एखादा ह्युमन बॉडीमधला एखादा ऑर्गन जेव्हा लेस एफिशियंट होतो म्हणजे तो कम्प्लीट कार्यरत होत नाही किंवा त्याचं जे कार्य करण्याची क्षमता आहे ती कमी होते. मग त्याचे वेगवेगळे रिझन्स असेल जसे की वय झाल्यामुळे असेल, ऍक्सिडेंट झाला, कुठले तरी इन्फेक्शन झालं त्यामुळे किंवा कोणता तरी डिसऑर्डर झाला तर त्यांचं जे जीवन आहे त्या पर्सनचं ते खूप डिफिकल्ट अवघड बनतं किंवा दुर्दैव त्यांच्या समोर मग अशा कंडिशन्स मध्ये पर्सन्सला तो ऑर्गन काय करावा लागतो, तो ऑर्गन
काढून दुसरा ऑर्गन तिथे बसवावा लागतो. मग म्हणजेच त्याचं लाईफ काय करू शकतो आपण, वाचवू शकतो. अशा कंडिशन्सला ऑर्गन ट्रान्सप्लांट केले जातात. मग त्याच्यासाठी अवेलेबिलिटी ऑफ डोनर इज अन इम्पॉर्टंट रिक्वायरमेंट इन ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन मध्ये सर्वात महत्वाचा पार्ट आहे तो डोनरची अवेलेबिलिटी, म्हणजे डोनर उपलब्ध असणे. आता each person has a pair of kidneys, as the process of excretion can occur with the help of single kidney. Person can donate another one. Similarly, skin from certain parts of the body can also be donated. Various factors like blood group, diseases, disorders, age of the donor and recipients need to be paid attention during the transplantation. जसं की आपल्यामध्ये किडनीचे 2 पेअर्स असतात आणि एक्सक्रिएशन ही जी प्रोसेस आहे ती आपली सिंगल किडनीवरती पण होऊ शकते. त्यामुळे समजा एखाद्या पर्सनची किडनी खराब झाली असेल तर आपण आपल्या पैकी एक एक पार्ट देऊन त्याला जीवदान देऊ शकतो. पण त्यासाठी देखील आपले ब्लड ग्रुप मॅच होणं गरजेचं असतं. जो कोणी डोनर असेल त्या डोनरचा आणि रिसिपंट म्हणजे जो घेणार आहे तो ऑर्गन, त्या दोघांना कोणताही म्हणजे त्या दोघांचा ब्लड ग्रुप मॅच व्हायला पाहिजे. तसंच जो डोनर आहे त्याला कोणते डिसऑर्डर नसले पाहिजे, डिसीजेस नसले पाहिजेत. ह्या गोष्टींकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. Other organs cannot be donated during the lifetime. Organs like liver, heart, eyes can be donated after death only. आता सगळेच ऑर्गन आपण जिवंत असताना देऊ शकत नाही. मग काही ऑर्गन्स कधी दिले जातात तर त्या पर्सनची डेथ झाल्यानंतर आपण ते ऑर्गन्स देऊ शकतो. जसे की हार्ट असेल, आईज असेल, लिव्हर असेल. This has to lead emergence of concepts like post-mortems, donation of the body and organ. Post-mortem नंतर मात्र आपण काय करू शकतो, ते ऑर्गन देऊ शकतो. नंतर ऑर्गन अँड बॉडी डोनेशन. आता human bodies are disposed of after death as a traditional customs. However, due to progress in science, it has been realized that many organs remain functional of a certain period or even after the death occurs in under specific conditions. आता काही स्पेसिफिक कंडिशन्स नंतर काही आपले जे बॉडी पार्ट्स असतात, ऑर्गन्स असतात, ते काही काळासाठी जिवंत असतात. म्हणजे आपण डेथ झाल्यानंतर देखील काही काही जे ऑर्गन्स आहेत ते थोड्या काळासाठी पिरियडसाठी जिवंत असतात. आपले जे ट्रॅडिशनल मेथड आहे ती काय आहे, आपण आपली बॉडी डिस्पोज करत असतो. मग आता ऑर्गन डोनेशन आणि बॉडी डोनेशन ही सध्याच्या काळामधली गरज आहे आणि त्यामुळे आपण काय करू शकतो, जे नीडफुल पर्सन्स आहेत त्यांचं लाईफ आपण वाचवू शकतो. A liberal view behind the concept of organ and body donation is that after death, our body should be useful to the other needful person so that their miserable life would become comfortable. Awareness about this concept is increasing in our country and people are voluntarily donating their bodies. आता आपल्याकडे एक लिबरल व्ह्यू आलेला आहे की आफ्टर डेथ बॉडी डोनेट करणं किंवा ऑर्गन डोनेट करणं. कारण ती आपली बॉडी ही नंतर कोणाला तरी युजफुल आहे, ज्यांना गरज आहे अशा पर्सन्सला, किंवा ज्यांचं लाईफ खूप दुःखात चाललेलं आहे किंवा खूप क्रिटिकल समस्या आहेत, त्यात आपण काय करू शकतो, ह्याच्या डोनेशन नंतर त्यांचं लाईफ त्यांना जीवनास कम्फर्टेबल करू शकतो. मग ह्या कन्सेप्टचा अवेअरनेस वाढवणं गरजेचं आहे आणि ते आता सध्या आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावरती होत आहे. तसंच लोक सुद्धा स्वतःहून या डोनेशन मध्ये पार्टिसिपेट करतात. Life of many people can be saved by organ and body donations. Blinds can regain vision. Life of many people can be rendered comfortable donation of organs like liver, kidneys, heart, wall, skin, etc. आपण या खूप साऱ्या गरजू लोकांचं आयुष्य काय करू शकतो, चांगल्या पद्धतीने ते जगू शकतात. आपण त्यांना मदत करू शकतो, त्यासाठी त्यांचं लाईफ कम्फर्ट करू शकतो, त्यांना सूद करू शकतो त्यांच्या जखमांवरती. तर वेगवेगळे आपण ऑर्गन्स डोनेट करू शकतो. लिव्हर असेल, किडनीज, हार्ट वॉल असतील किंवा स्किन देखील आपण काय करू शकतो, डोनेट करू शकतो आणि त्यासाठी वेगवेगळे ऑर्गनायझेशन्स असतील किंवा गव्हर्नमेंट असेल ते मदत करतं आपल्याला. आता बायोटेक्नॉलॉजी. मग बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय हे आपण 9th स्टँडर्ड मध्ये शिकलेलो आहोत. तर बायोटेक्नॉलॉजी मध्ये सर्वात महत्वाचा पार्ट जो आहे तो आणि ज्याच्यामुळे खूप सारे बदल घडून आला.
आर्टिफिशियल जेनेटिक चेंजेस असतील, हायब्रिडायझेशन असेल, हे ह्युमन वेलफेअरसाठी खूप मोठा बदल या बायोटेक्नॉलॉजीने घडवून आणलेला आहे. त्याचे वेगवेगळे ब्रांचेस आहेत, लाईक सायटॉलॉजी, बायोकेमिस्ट्री, मॉलिक्युलर बायोलॉजी, जेनेटिक इंजिनिअरिंग, हे त्याचे ब्रांचेस आहेत. आता यामध्ये जास्तीत जास्त ॲग्रिकल्चर आणि फार्मसीमध्ये खूप मोठा परिणाम घडून आलेला आहे. मग तो काय आहे, तो आपण पाहूयात. आता बायोटेक्नॉलॉजी पहिल्यांदा मेन एरियाज कोणते कोणते आहेत? यूज ऑफ व्हेरियस ॲबिलिटीज ऑफ मायक्रोब्स लाईक योगर्ट प्रोडक्शन फ्रॉम मिल्क अँड अल्कोहोल फ्रॉम मोलासेस. आता आपण पाठीमागच्या लेसन मध्ये पाहिलं होतं की मिल्क पासून वेगवेगळे प्रोडक्ट तयार होतात मायक्रोबचा यूज करून. ते देखील हे बायोटेक्नॉलॉजी मध्ये येतं. तसंच आपण अल्कोहोल मिळवू शकतो मोलासेस पासून, हे देखील बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने होतं. त्यानंतर सेल्सची प्रोडक्टिव्हिटी वाढवणे, अँटीबायोटिक्स असेल, वॅक्सिन्स तयार करणे. त्यानंतर जे यूज ऑफ बायोमॉलिक्युल्स लाईक डीएनए अँड प्रोटीन इन ह्युमन वेलफेअर, सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे डीएनए आणि प्रोटीन्स. हे ह्युमन वेलफेअरमध्ये तयार कर बायोमॉलिक्युल्स मदत करतात. तसंच डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स, ॲनिमल्स, प्रोडक्ट डिझायर्ड क्वालिटी बाय जीन मॅनिप्युलेशन, प्रोडक्शन ऑफ ह्युमन ग्रोथ हार्मोन विथ हेल्प ऑफ जेनेटिकली मॉडिफाईड बॅक्टेरिया. जेनेटिकली मॉडिफाईड बॅक्टेरियापासून आपण ह्युमन ग्रोथ हार्मोन जे आहेत त्यांचं प्रोडक्शन करू शकतो, किंवा वेगवेगळ्या प्लांट्समध्ये, ॲनिमल्समध्ये डिझायर्ड क्वालिटी जे आहेत त्या क्वालिटीज आपण तिथे पुट करू शकतो. तसंच जेनेटिक अँड नॉन जेनेटिक टेक्निकचा यूज करू शकतो. नॉन जेनेटिकमध्ये इन्व्हॉल्व यूज ऑफ आयदर सेल ऑर टिश्यू कल्चर असेल, प्रोडक्शन ऑफ हायब्रिड सीड्स असेल, याचा आपण वापर करू शकतो. त्याचे बेनिफिट्स काय काय आहेत? इट हॅज बिकम पॉसिबल टू इन्क्रीज पर हेक्टर यील्ड इरिस्पेक्टिव्ह ऑफ लिमिटेशन ऑफ क्रॉप लँड एरिया. यामध्ये पर एकर आपण त्याचं जे लिमिटेशन आहे प्रोडक्शनचं, क्रॉपचं, ते आपण इन्क्रीज करू शकतो. मोठ्या प्रमाणावरती पीक उत्पादन घेऊ शकतो पर एकरमध्ये. एक्सपेन्सेस ऑन डिसीजेस कंट्रोल हॅव मिनिमाइज सिन्स डेव्हलपमेंट ऑफ रेजिस्टंट व्हरायटीज. जे सीड्स आहेत ते हायब्रिडाइज किंवा चांगल्या प्रकारचे केल्यामुळे ते कोणत्याही रोगांना, डिसीजेसला बळी पडणार नाहीत. त्यामुळे त्यांच्यावरचा होणारा जो खर्च आहे तो आपण कमी करू शकतो. ड्यू टू डेव्हलपमेंट ऑफ फास्ट फ्रूट सेटिंग व्हरायटीज, yield per annum has been increased. म्हणजे फ्रूटचं जे लवकरात लवकर उत्पादन घेतलं जाऊ शकतो, त्यामुळे त्यांचं उत्पादन आपण वाढवू शकतो. डेव्हलपमेंट ऑफ स्ट्रेस रेजिस्टंट व्हरायटीज which can withstand variable temperatures, water stress, changing fertility of the soil, etc. has become possible. आता सीड्समध्ये किंवा त्या पिकांमध्ये इतकी क्षमता निर्माण करता येऊ शकते की जर समजा टेम्परेचरमध्ये बदल झाला किंवा पाण्याच्या मध्ये काही बदल झाला, काही वेळा कोरडा दुष्काळ पडला किंवा ओला दुष्काळ पडला, तरी देखील त्यांच्यामध्ये फरक पडणार नाही. त्यानंतर सॉइलमध्ये जर फर्टिलिटी चेंज झाली असेल, ती अनफर्टाईल झाली असेल, तरी देखील ते पीक चांगल्या प्रकारे आपण घेऊ शकतो. हे त्याचे फायदे आहेत. आता कमर्शियल ऍप्लिकेशन काय काय आहेत, तर पहिलं ऍप्लिकेशन आहे त्याचं क्रॉप बायोटेक्नॉलॉजी. बायोटेक्नॉलॉजी ही ॲग्रिकल्चर फील्डमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती वापरले जातं. टू इम्प्रूव्ह द यील्ड अँड व्हरायटी. यील्ड वेगवेगळ्या प्रकारचे जात, संकर आणि उत्पादन घडवून आणण्यासाठी, व्हरायटीज त्याच्यामध्ये आणण्यासाठी, कोणत्याही पिकामध्ये असेल यासाठी यूज होतो. पहिला आहे हायब्रिड सीड्स. Genes of two different crops are recombined to form hybrid of various crops. This is especially used for fruits. आता हे सगळ्यात जास्त फ्रुट्स साठी यूज केले. वेगवेगळ्या प्रकारचे दोन हे एकत्र करून जास्तीत जास्त उत्पादन देणारं पीक निर्माण करणं, हे हायब्रिड सीड्सच्या मदतीने आपण करू शकतो. सेकंड आहे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स. Crops develop with desired characters by integrating foreign genes with the genome called as genetically modified crops. यामध्ये काय होतं, तर आपल्याला ज्या डिझायर्ड कॅरेक्टरिस्टिक्स एखाद्या पिकामध्ये हव्या असतील तर त्या डेव्हलप करता येतात किंवा तिथे त्या फॉरेन जीन्स त्यामध्ये इंट्रोड्यूस केले जातात. हाय यील्डिंग व्हरायटीज विथ रेजिस्टन्स डिसीजेस, अल्कलाइन वीड्स और अदर स्ट्रेसेस लाईक कोल्ड अँड ड्रॉट.
अशा प्रकारचं यील्ड तयार करणं, उत्पादन घेण्यासाठी पिकांमध्ये बी बियाणं असेल किंवा त्याचं जे प्लांट असेल ते अशा प्रकारचं तयार करणं की कोणत्याही प्रकारच्या डिसिजेसला ते बळी नाही पडलं पाहिजे. कोल्ड किंवा ड्रॉट काही येऊ देत त्यांनी किंवा विडीसाइड्स वीड्स जे असतात तणनाशक जे आहेत त्यांच्यापासून देखील याचं काय व्हायला पाहिजे, संरक्षण व्हायला पाहिजे. अशा प्रकारचे क्रॉप्स डेव्हलप करणं. बीटी कॉटन. A gene, a gene had been isolated from the bacterium Bacillus thuringiensis and integrated with the gene cotton. Due to this, toxin which is fatal for bollworm was produced in the leaves and balls of the cotton. If the bollworm feeds on the leaves, the toxin destroys its alimentary canal and bollworm dies. आता बीटी कॉटन जेव्हा म्हणजे कापसाचं जेव्हा उत्पादन घेतलं जातं तेव्हा त्याच्यापासून बॅक्टेरियम बॅसिलिसला आयसोलेट केलं जातं आणि मग जेव्हा एखादी आळी किंवा इन्सेक्ट असेल तो जेव्हा ती पानं खातो तेव्हा त्याच्या एलिमेंटरी कॅनलमध्ये जाऊन तो टॉक्झिन काय करतो, त्याला डिस्ट्रॉय करतो. म्हणजेच आपले जे कापूस उत्पादन आहे ते वाढतं. बीटी ब्रिंजल. बीटी ब्रिंजल variety is developed by using the gene isolated from Bacillus thuringiensis. आता याच्यामध्ये काय केलं जातं तर ह्याची व्हरायटी वाढवलेली आहे आणि इम्प्रूव्ह द व्हरायटी ऑफ ब्रिंजल किल्स द पेस्ट इन सेम वे. आणि याचं पेस्ट जे आहेत म्हणजे इन्सेक्ट जे असतील वेगवेगळ्या प्रकारचे जे क्रॉप खराब करतं ह्याच्यापासून खराब होऊ नये म्हणून रेजिस्टन्स पॉवर याची वाढवली जाते. गोल्डन राईस. A gene is synthesized the vitamin A. Beta carotene has been introduced in this variety of the rice as compared to the normal variety. This variety, which has been developed in 2005, contains 23 times more amount of beta carotene. Vitamin A हे राईसमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात इंट्रोड्यूस करून देणं किंवा नॉर्मल व्हरायटीपेक्षा जास्त जास्त वेळा बीटा कॅरोटीन प्रोड्यूस करणं. Herbicides tolerant plants. Weeds always affect the growth of main crop. If the herbicides are used to destroy the weeds, it affects the main crop too. Due to this, herbicides tolerant plants varieties of crops being developed. Due to this, it has become possible to selectively destroy the weeds. आता weeds जे आहे म्हणजे गवत तण म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये. हे काय करतात तर मेन क्रॉपवरती अफेक्ट करतात. मेन क्रॉपला जर आपण न्यूट्रिशन पुरवले तर हे हर्बिसाइड्स जे आहेत, वीड्स जे आहेत तेच ग्रास करतात आणि स्वतःची वाढ होते आणि मेन क्रॉप खराब होऊन जातं. तर हे हर्बिसाइड्स काय करतात, असे जे प्लांट्स आहेत, असे जे वीड्स आहेत ह्याला डिस्ट्रॉय करण्याचं काम करतात. त्यानंतर आहे बायो फर्टिलायझर्स. आता ड्यू टू यूज ऑफ बायो फर्टिलायझर्स इन्स्टेड ऑफ केमिकल फर्टिलायझर्स आपण शेतामध्ये म्हणजे खत हे आपण यूज करतो. पण जर आपण बायो फर्टिलायझर्स यूज केले नाही केमिकलच्या ऐवजी तर नायट्रोजन फिक्सेशन चांगल्या प्रकारे होतं. फॉस्फेटची सोल्युबिलेशन ऑफ ॲबिलिटीज ऑफ प्लांट्स इम्प्रूव्ह होते. तसेच रायझोबियम, ॲझोटोबॅक्टर, ॲनेबिना किंवा अझोला सारखे तुम्ही पिक्चर बघताय आता ते अझोला सारखे जर प्लांट्स यूज केले तर हे नॅचरल बायो फर्टिलायझर्स आहेत आणि ह्याच्या मदतीने आपली सॉइल जी आहे ती व्यवस्थित फर्टिलाइज होऊ शकते. नंतरचा नेक्स्ट पॉइंट आहे आपला ॲनिमल हजबंडरी. म्हणजे इथं जे प्राणी म्हणजे पशुपालन आपण जे बोलतो ते. टू मेन मेथड्स ॲज आर्टिफिशियल इन्सेमिनेशन अँड द एम्ब्रियो ट्रान्सफॉर्म आर यूज इन ॲनिमल हजबंडरी. इट हेल्प्स टू इम्प्रूव्ह बोथ द क्वांटिटी अँड क्वालिटी ऑफ द ॲनिमल प्रोडक्ट. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचा या कशासाठी वापर होतो तर क्वांटिटी आणि क्वालिटी ॲनिमल प्रोडक्ट्सची जी क्वांटिटी आहे किंवा क्वालिटी आहे ही इम्प्रूव्ह करण्यासाठी. फॉर एक्झाम्पल मिल्क, मीट, ऊल या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टींमध्ये डेव्हलप होण्यासाठी विथ मोर स्ट्रेंथ हॅव बीन डेव्हलप फॉर हार्डवर्कसाठी किंवा मोर स्ट्रेंथसाठी याचा वापर केला जातो. ओके.